हरे कृष्ण. काही महिने असे असतात जे आपल्याला निसर्गाच्या जवळ नेतात. काही सण आपल्याला आपल्या कुटुंबाच्या जवळ नेतात. पण हिंदू पंचांगात एक महिना असा आहे जो आपल्याला थेट ईश्वराच्या जवळ नेतो. असा महिना जो ना उन्हाळ्याचा आहे ना पावसाळ्याचा. असा महिना ज्यामध्ये आपण कोणतीही शुभ कार्ये जसे की लग्न, मुंज किंवा वास्तुशांती करत नाही. तरीही त्याला आपल्या धर्मग्रंथांमध्ये सर्वात पवित्र महिना असे मानले गेले आहे. नमस्कार मंडळी, मी दिव्या वालवडकर आणि आजच्या या विशेष भागामध्ये आपण उलगडणार आहोत अधिक मासाचे अर्थात पुरुषोत्तम मासाचे संपूर्ण रहस्य. तर आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नसून एक आध्यात्मिक प्रवास आहे. या प्रवासात आपण पाहणार आहोत की अधिक मास का येतो, यामागील अचूक खगोलशास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण काय आहे, याला मलमास का म्हणतात, श्रीकृष्णांनी या महिन्याला स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव का दिले, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण महिन्यात भगवद्गीतेचा 15वा अध्यायच का वाचला जातो. तर आज मी तुम्हाला 15व्या अध्यायातील प्रत्येक श्लोक आणि त्याचा अत्यंत सखोल आणि सोपा अर्थ सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी शांत चित्ताने पहा. चला तर मग सुरुवात करूया. तर मंडळी, आपला हिंदू धर्म हा केवळ श्रद्धेवर नाही तर अतिशय प्रगत अशा विज्ञानावर आणि खगोलशास्त्रावर आधारित आहे. अधिक मास हे आपल्या प्राचीन ऋषीमुनींच्या गणिती बुद्धिमत्तेचे एक उत्तम उदाहरण आहे. ते कसे, तर लक्ष देऊन ऐका. आपले हिंदू पंचांग हे सूर्य आणि चंद्र या दोघांच्या गतीवर चालते. सूर्याला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी, ज्याला आपण सौर वर्ष म्हणतो, 365 दिवस आणि 6 तास लागतात. दुसरीकडे चंद्राचे जे वर्ष असते, चांद्रवर्ष, ते 354 दिवसांचे असते. जर तुम्ही थोडं गणित लावलं तर तुमच्याही लक्षात येईल की सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यामध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. हा 11 दिवसांचा फरक 3 वर्षात मिळून 33 दिवसांचा होतो. जर आपल्या पूर्वजांनी हा फरक असाच सोडून दिला असता तर काय झाले असते, विचार करा. आपली दिवाळी जी आज आपण ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये साजरी करतो, ती काही वर्षांनी कडक उन्हाळ्यात आली असती. ऋतू आणि सण यांचा ताळमेळ पूर्णपणे बिघडला असता. हा ताळमेळ अचूक ठेवण्यासाठी दर 32 महिने 16 दिवस आणि 8 घटी साधारण दर 3 वर्षांनी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला गेला आणि या जास्तीच्या महिन्यालाच आपण अधिक मास असे म्हणतो. तांत्रिक भाषेत सांगायचं तर ज्या चांद्र महिन्यात सूर्याची कोणतीही संक्रांत नसते, म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही, तो महिना अधिक मास मानला जातो. किती अद्भुत आहे ना हे प्राचीन विज्ञान. तर आता आपण वळूया याच्या अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण अशा पौराणिक कथेकडे. जेव्हा हा अधिक महिना तयार झाला तेव्हा एक मोठी अडचण निर्माण झाली. हिंदू धर्मातील प्रत्येक महिन्याला एक स्वामी आहे. जसे श्रावणाचा स्वामी महादेव आहे. प्रत्येक महिन्याचे काही सण आहेत, पण या जास्तीच्या महिन्याला ना कोणी स्वामी होता ना कोणता सण. हा महिना अतिरिक्त असल्याने यामध्ये विवाह, मुंज, वास्तुशांती यासारखी कोणतीही सकाम कर्मे निषिद्ध मानली गेली. त्यामुळे लोक याला मलमास म्हणजे अशुभ महिना म्हणू लागले. सर्वजण याचा तिरस्कार करू लागले. तर स्वतःची ही निंदा आणि अपमान ऐकून मलमास अत्यंत दुःखी झाला. तो रडत रडत थेट वैकुंठात भगवान विष्णूंच्या चरणी गेला. त्याने आपले दुःख प्रभूंसमोर मांडले. हे प्रभू, सर्वजण मला अशुभ मानतात, माझा तिरस्कार करतात, पण माझा यात काय दोष? मला या अपमानातून मुक्त करा. मलमासाचे ते अश्रू पाहून करुणासागर भगवान श्री विष्णूंना त्यांची दया आली. त्यांनी मलमासाला आपल्या हृदयाशी लावले आणि म्हणाले, हे मलमास, तू मुळीच रडू नकोस. आजपासून तू अनाथ नाहीस. मी स्वतः तुझा स्वामी होईन. आजपासून मी माझे सर्वश्रेष्ठ नाव तुला देत आहे. यापुढे संपूर्ण जग तुला पुरुषोत्तम मास या नावाने ओळखेल. श्रीकृष्णांनी त्याला वरदान दिले की जो कोणी भक्त या पुरुषोत्तम मासात निष्काम भावनेने माझी भक्ती करेल, दान धर्म करेल आणि नामस्मरण करेल, त्याचे सर्व पाप नष्ट होतील. इतर महिन्यात केलेल्या पूजेपेक्षा या महिन्यात केलेल्या पूजेचे फळ 1000 पटींनी जास्त मिळेल आणि त्याला सरते शेवटी माझ्या वैकुंठ धामाची प्राप्ती होईल. आणि म्हणूनच मंडळी, अधिक मासात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची विशेष आराधना केली जाते.
या महिन्यात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे, कारण 33 महिन्यानंतर हा मास येतो. म्हणून 33 अनारसे, 33 मालपुवे यांचे दान करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. दीपदान, अन्नदान आणि भागवत कथा श्रवण याला या महिन्यात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आता आपण वळूया आपल्या आजच्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे. अधिक मासात नेमकं काय वाचलं पाहिजे? तर बरेच लोक भगवद्गीतेचे पठण करतात, पण त्यातही 15वा अध्याय वाचणे सर्वात पुण्यकारक मानले जाते. याचं कारण म्हणजे भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे नावच पुरुषोत्तम योग असे आहे. या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी विश्वाचे अत्यंत गूढ रहस्य उलगडले आहे. आत्मा काय आहे, हे जग कसे चालते आणि स्वतः श्रीकृष्णाला पुरुषोत्तम का म्हटले जाते, या सर्व प्रश्नांची उत्तरे या 20 श्लोकांमध्ये दडलेली आहेत. चला तर मग आता आपण अत्यंत शांत मनाने गीतेच्या या 15व्या अध्यायाचे श्रवण करूया आणि प्रत्येक श्लोकाचा खोल अर्थ समजून घेऊया. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद. अर्थात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, या संसाराची तुलना एका अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या वृक्षाशी केली आहे, पण हा वृक्ष उलटा आहे. याचे मूळ वरच्या दिशेला म्हणजेच परमेश्वर आहे आणि फांद्या खालच्या दिशेला म्हणजेच भौतिक जग आहेत. वेद हे या वृक्षाची पाने आहेत. जो मनुष्य या संसाररूपी उलट्या वृक्षाचे हे रहस्य जाणतो तोच खरा ज्ञानी आहे. अधश्च ऊर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. अर्थात या संसार वृक्षाच्या फांद्या तिन्ही गुणांनी म्हणजे सत्व, रज, तम पोसलेल्या असून त्या वर आणि खाली सर्वत्र पसरल्या आहेत. आपण ज्या भौतिक सुखांच्या म्हणजे रूप, रस, गंध यांच्या मागे पळतो त्या या वृक्षाच्या कोवळ्या पालव्या आहेत आणि या वृक्षाची काही मुळे खाली मनुष्य लोकातही घट्ट रुजलेली आहेत, जी मनुष्याला त्याच्या कर्माच्या बंधनात सतत अडकवून ठेवतात. मग यातून बाहेर कसे पडायचे ते पुढच्या श्लोकात सांगितले आहे. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. अर्थात आपण ज्या जगात जगतोय तिथे या संसार वृक्षाचे खरे रूप आपल्याला समजत नाही. याची सुरुवात कुठे झाली आणि शेवट कुठे आहे हे कुणालाच माहीत नाही. म्हणून या अत्यंत घट्ट रुजलेल्या वृक्षाला वैराग्य रूपी अनासक्तीच्या धारदार शस्त्राने तोडून टाकले पाहिजे. मोहमाया सोडली पाहिजे आणि त्यानंतर त्या परमेश्वराचा शोध घेतला पाहिजे, जिथे पोहोचल्यावर जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली कायमची सुटका होते. निर्माण मोहाजित संग दोषा आध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ताः सुख दुःख संज्ञैर् गच्छन्त्यमूढः पदमव्ययन्तत्. तर तो परमेश्वर कोणाला प्राप्त होतो? ज्यांच्यातील खोटा अहंकार आणि मोह नष्ट झाला आहे, जे अध्यात्मात आत्मज्ञानात मग्न आहेत, ज्यांच्या सर्व वाईट इच्छा संपल्या आहेत आणि जे सुख दुःख मान अपमान यासारख्या द्वंद्वांमधून मुक्त झाले आहेत, असे महात्मे त्या अविनाशी परमपदाला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतात. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तर प्रभूंचे धाम कसे आहे? श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या त्या परमधामाला प्रकाश देण्यासाठी सूर्य, चंद्र किंवा अग्नीची गरज लागत नाही. ते स्वतःच्या तेजाने प्रकाशित आहेत.
आणि एकदा का जीवात्मा तिथे पोहोचला की तो पुन्हा या दुःखी संसारात परत येत नाही. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षति. तर या जगात असलेला प्रत्येक जीव तुमच्या माझ्या आत असलेला आत्मा हा माझाच सनातन अंश आहे, परंतु तो प्रकृतीच्या अधीन होऊन मन आणि 5 इंद्रियांना म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा स्वतःकडे खेचतो आणि त्यांच्यातच अडकून पडतो. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. हा श्लोक अत्यंत सुंदर आहे. ज्याप्रमाणे वारा एखाद्या फुलावरून वाहताना त्या फुलाचा सुगंध आपल्यासोबत घेऊन जातो, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा हा जीवात्मा एक शरीर सोडून नवीन शरीरात प्रवेश करतो, तेव्हा तो जुन्या शरीरातील मन आणि इंद्रियांचे संस्कार आपल्यासोबत नवीन शरीरात घेऊन जातो. यालाच आपण पूर्वजन्माचे संस्कार असे म्हणतो. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. तर नवीन शरीर धारण केल्यावर हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मनाचा आश्रय घेतो आणि या जगातील भौतिक सुखांचा, विषयांचा उपभोग घेऊ लागतो. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. अर्थात हा जीवात्मा शरीर सोडून जाताना, शरीरात राहत असताना किंवा विषयांचा उपभोग घेत असताना मूर्ख आणि अज्ञानी लोक त्याला पाहू शकत नाहीत. केवळ ज्ञानचक्षु असलेले म्हणजे ज्यांना खरे ज्ञान प्राप्त झाले आहे असे लोकच या आत्म्याला ओळखू शकतात. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. तर सतत प्रयत्नशील असलेले योगी लोक स्वतःच्या हृदयात असलेल्या या आत्म्याला पाहू शकतात, पण ज्यांचे अंतःकरण अशुद्ध आहे आणि जे अज्ञानी आहेत ते कितीही प्रयत्न केले तरी या आत्म्याला ओळखू शकत नाहीत. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. तर सूर्यामध्ये असलेले जे तेज या संपूर्ण जगाला प्रकाशित करते, तसेच चंद्रात आणि अग्नीत जे तेज आहे ते सर्व तेज माझेच आहे असे तू समज. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि च औषधी सर्वः सोमो भूत्वा रसात्मकः. मीच पृथ्वीवर अवतीर्ण होऊन माझ्या शक्तीने सर्व जीवांना धारण करतो आणि मीच आकाशातील रसात्मक चंद्र बनून पृथ्वीवरील सर्व वनस्पतींचे, अन्नाचे आणि औषधींचे पोषण करतो. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. मीच सर्व प्राण्यांच्या पोटात वैश्वानर म्हणजे जठराग्नी रूपाने राहतो आणि श्वास, प्राण, अपान घेऊन तुम्ही जे 4 प्रकारचे अन्न खाता ते अन्न पचवण्याचे काम मीच करतो. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. अर्थात मी सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करतो. माझ्यापासूनच जीवाला स्मृती, आठवण, ज्ञान आणि विस्मृती प्राप्त होते. सर्व वेदांचा अभ्यास करून शेवटी ज्याला जाणायचे आहे तो परमेश्वर मीच आहे. वेदांताचा रचयिता आणि वेदांना पूर्णपणे जाणणारा देखील मीच आहे. आता या पुढील श्लोकात पुरुषोत्तम या शब्दाचा खरा अर्थ सांगितला आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. तर या जगात 2 प्रकारचे पुरुष म्हणजे अस्तित्व आहेत, क्षर आणि अक्षर.
सर्व नाशवंत प्राणी हे शरीर आणि हे जग म्हणजे क्षर होय, जे नष्ट होते. आणि जो जीवात्मा कधीही नष्ट होत नाही त्याला अक्षर म्हणजे अविनाशी म्हटले जाते. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारुतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः. पण या दोघांहूनही क्षर आणि अक्षर वेगळा आणि श्रेष्ठ असा एक उत्तम पुरुष आहे, त्यालाच परमात्मा म्हटले जाते, जो अविनाशी ईश्वर तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो. यस्मात् क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. श्रीकृष्ण म्हणतात, कारण मी या नाशवंत म्हणजे क्षर जगताच्या पलीकडे आहे आणि अविनाशी अक्षर आत्म्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, म्हणूनच या जगात आणि वेदांमध्ये मला पुरुषोत्तम या नावाने ओळखले जाते. यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. हे अर्जुना, जो अज्ञानी नाही असा ज्ञानी मनुष्य मला अशा प्रकारे पुरुषोत्तम म्हणून तत्वतः जाणतो. तो सर्व काही जाणणारा मनुष्य सर्व भावाने माझीच भक्ती करतो आणि माझ्याशीच एकरूप होतो. इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. अर्थात, हे निष्पाप अर्जुना, अशा प्रकारे हे अतिशय गोपनीय आणि रहस्यमय शास्त्र ज्ञान मी तुला सांगितले आहे. हे तत्व जो समजून घेईल तो खऱ्या अर्थाने बुद्धिमान बनतो आणि त्याचे या जगातील जीवन कृतकृत्य म्हणजे सफल होते. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर मंडळी, किती अथांग आणि विशाल आहे हे ज्ञान. या 15व्या अध्यायातून आपल्याला समजते की हे शरीर नश्वर आहे, हे जग तात्पुरते आहे, पण आपल्या आतला आत्मा आणि तो परमेश्वर शाश्वत आहे. जेव्हा आपण अधिक मासात या 15व्या अध्यायाचे दररोज पठन करतो किंवा श्रवण करतो, तेव्हा आपल्या मनातील नकारात्मकता, वाईट विचार आणि भौतिक जगाची आसक्ती दूर होऊन मनात एक प्रचंड शांती निर्माण होते. आणि हीच ती वेळ असते जेव्हा आपण खऱ्या अर्थाने पुरुषोत्तमाच्या म्हणजेच ईश्वराच्या जवळ जातो. मला खात्री आहे की आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला अधिक मासाचे आणि पुरुषोत्तम योगाचे संपूर्ण आणि सखोल ज्ञान मिळाले असेल. तुम्ही हा महिना कसा साजरा करत आहात किंवा या व्हिडिओमधील कोणता श्लोक तुम्हाला सर्वात जास्त भावला हे मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहून नक्की सांगा. तर अशा प्रकारची सखोल आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आणि तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवर नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच अद्भुत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा आणि नामस्मरण करत रहा. जय श्री कृष्ण.